प्रेमात सोबत जगण्याच्या आणाभाका, घरच्यांच्या विरोधाला न जुमानता संसार वगैरे आजवर आपण अनेकदा ऐकलं. पण अंगा खांद्यावर खेळवणाऱ्या, सर्व हट्ट पुरवणाऱ्या, तळहाताच्या फोडासारख्या जपणाऱ्या लेकीनच पित्याला विष घालून मारल्याचं 3 वर्षांनी एका घटनेत उघड झालंय. अंगाचा थरकाप उडवणारं हे सगळं प्रकरण नेमकं आहे तरी काय? कोण आहे ती निर्दयी लेक आणि कशी फुटली या खुनाला वाचा? पहा स्पेशल रिपोर्ट. लेकीनं केली बापाची हत्या, 3 वर्षांनी प्रकार उघड. मिल्कशेक मधून पाजलं विष, पोलीस दलात मिळवली नोकरी. प्रियकराशी बेनसल्यानं पोलिसाच्या हत्येचा उलगडा. आरोपीच्या टी शर्टवर लिहिलेली अक्षरं जरी योगायोग असली तरी तो या आरोपीचा स्वभाव आहे. त्याने चंद्रपुरातील पोलीस जयंत बल्लावार याचा खून केलाय. तो खून पचवून 3 वर्ष ते निर्धास्तपणे वावरत होते. हत्येचे सूत्रधार दुसरे तिसरे कोणी नसून हत्या झालेल्या पोलिसाची लेक आणि पोलीस असलेला तिचा प्रियकर आहे. पीडित आणि आरोपी दोघेही पोलीस असल्याची ही दुर्मिळ घटना घडली आहे. पोलीस स्टेशन रामनगर येथे एक अर्ज आला. हा अर्ज आशिष शेडमाके, हा जो आर्या बल्लावर आहे हिचाच हा नवरा आहे, याने दिला. आणि त्याने असं त्याच्यामध्ये क्लेम केलं की आर्या बल्लावर आणि त्याने स्वतः हे संगनमत करून जयंत बल्लावर, हे जे आर्या बल्लावर याचे वडील होते, यांचा त्यांनी विष देऊन त्यावेळेला त्यांना मारलेलं आहे असं त्याने क्लेम केलं. आर्या बल्लावरला आशिष शेडमाके याने भद्रावतीमधील एक व्यक्ती आहे त्याच्याकडून एक अननोन पॉइझनचं नाव त्यांनाही माहित नाही, त्यांनी आणून दिलं आणि हे त्या आर्या बल्लावर यांनी तिच्या वडिलांना मिल्कशेक मध्ये हे पॉइझन दिलं. सस्पेन्स थ्रिलर सिनेमाच्या कथानकासारख्या वाटणाऱ्या गुन्ह्यात एकामागून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. लेक आर्यानं प्रियकर आशिष शेडमाकेच्या मदतीनं पिता जयंत बल्लावार यांना जहाल विष देऊन हत्या केली होती. आरोपी आर्या बल्लावार आणि आशिष शेडमाकेचे 2022 पासूनचे प्रेमसंबंध होते. त्यांच्या प्रेमाला पिता जयंत बल्लावार यांचा विरोध होता. प्रेमाआड येणाऱ्या पित्याची हत्या करण्याचा आर्यानं कट केला. दूरचा भाऊ चैतन्य गेडामला पैसे देऊन विष मागवलं. 25 एप्रिल 2023च्या रोजी सकाळी मिल्कशेक मधून विषप्रयोग करून हत्या झाली. आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आणि आर्याला अनुकंपा तत्वावर नोकरी मिळाली. अंगावर काटा आणणारं आणि तितकंच संताप आणणारं हे सगळं प्रकरण आहे. आर्या आणि आशिष मध्ये सर्व काही आलबेल राहिलं असतं तर हे प्रकरण उघडही झालं नसतं. त्यांच्या खटके उडाले आणि खुनाला वाचा फुटली. सकाळी 6:15 ते 7च्या दरम्यान तिने हे पॉइझन दिलं असे ती म्हणते. आणि त्याच्यानंतर ते ड्युटीवरती गेल्यानंतर जवळपास 1 तास सव्वा तासानंतर त्यांना चक्कर आली आणि ते खाली पडले. त्यांना सरकारी रुग्णालयामध्ये नेलं असता त्या ठिकाणी त्यांना मृत घोषित करण्यात आलं. त्याच्यामध्ये सदर व्यक्तीला विष देणारे आर्या बल्लावर, तिला विष आणून देणारा आशिष शेडमाके आणि आशिष शेडमाकेला विष मिळवण्यास मदत करणारे इतर 2 व्यक्ती, त्यामधला एक विधी संघर्ष बालक, अशा 4घांनाही अटक केलेली आहे. विधी संघर्ष बालकाला ज्युएनाइल जस्टिस बोर्डासमोर हजर केलेले आणि इतर आरोपींना अटक केलेली आहे. गुन्हेगार कितीही हुशार असला तरी गुन्हा कधी ना कधी उघड होतोच. पोलीस खात्यात नोकरी करत असूनही ही साधी गोष्ट आर्या आणि आशिषच्या लक्षात आली नाही. त्यामुळे वर्दीचा रुबाब जाऊन आता हातात बेड्या पडल्या आहेत. चंद्रपूरहून राहुल असुटकर सह रशीद इनामदार, पुढारी न्यूज.